स्त्रियांमधील या दोन गोष्टी पुरुषांना स्वतःकडे सर्वात जास्त आकर्षित करतात. नमस्कार मित्रांनो, एखादी व्यक्ती आपल्याला आकर्षक का वाटते याचे उत्तर फक्त तिच्या रूपात दडलेले नसते. अनेकदा एखाद्या स्त्रीचा स्वभाव, बोलण्याची पद्धत, आत्मविश्वास, समजूतदारपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी पुरुषांचे लक्ष वेधून घेतात. विशेष म्हणजे काही गुण असे असतात की ते पहिल्या भेटीत लक्षात येत नाही, पण एखाद्या व्यक्तीसोबत थोडा वेळ घालवल्यानंतर तिच्याबद्दल आपल्याला विशेष आपुलकी वाटू लागते. आज आपण अशाच काही सामान्य गुणांबद्दल जाणून घेणार आहोत. मात्र सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट आहे. प्रत्येक पुरुषाची आवड वेगळी असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये हेच गुण असतील असे नाही. त्यामुळे हा विषय कोणत्याही स्त्रीचे मूल्य ठरवण्यासाठी नसून आकर्षणामागील सामान्य मानवी मानसशास्त्र समजून घेण्यासाठी आहे. शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा गुण बाह्य रूपापेक्षा व्यक्तिमत्वाला अधिक महत्त्व देतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आत्मविश्वासाने व्यक्त होण्याची पद्धत. एखादी स्त्री आपले विचार शांतपणे आणि स्पष्टपणे मांडत असेल, स्वतःचे मत व्यक्त करण्यास घाबरत नसेल आणि समोरच्या व्यक्तीचे मतही ऐकून घेत असेल, तर तिचे व्यक्तिमत्व प्रभावी वाटू शकते. आत्मविश्वास म्हणजे इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजणे नव्हे, उलट स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून नम्रपणे वागणे हा खरा आत्मविश्वास आहे. अशा व्यक्तीचा प्रभाव तिच्या बाह्य रूपापेक्षा तिच्या विचारांमुळे अधिक जाणवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे शांत आणि समतोल स्वभाव. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी राग, चिंता किंवा तणाव जाणवतो. पण अशा परिस्थितीत समोरची व्यक्ती कशी प्रतिक्रिया देते, हे तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही सांगते. एखादी स्त्री छोट्या छोट्या गोष्टींवर सतत वाद घालता शांतपणे परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर तिच्यासोबत संवाद साधणे अनेकांना सहज वाटू शकते. मात्र शांत असणे म्हणजे आपल्या भावना दाबून ठेवणे नव्हे, योग्य वेळी आपल्या भावना स्पष्टपणे मांडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तिसरी गोष्ट म्हणजे समजूतदारपणा. नात्यामध्ये फक्त स्वतःचे म्हणणे योग्य आहे असे मानण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याची तयारी महत्त्वाची असते. एखादी स्त्री मतभेद झाल्यावर लगेच निष्कर्ष काढण्याऐवजी समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेत असेल, तर तिच्याबद्दल आदर निर्माण होऊ शकतो. समजूतदारपणा हा कोणत्याही निरोगी नात्याचा महत्त्वाचा आधार आहे आणि तो स्त्री किंवा पुरुष कोणासाठीही तितकाच लागू होतो. चौथी गोष्ट म्हणजे बोलण्याची शैली. एखादी व्यक्ती आपले विचार कसे मांडते, इतरांशी कशी वागते आणि संभाषणामध्ये समोरच्या व्यक्तीला किती महत्त्व देते, यामुळे तिच्या व्यक्तिमत्वाची छाप निर्माण होते. केवळ जास्त बोलणे किंवा कमी बोलणे महत्त्वाचे नसते. योग्य वेळी बोलणे, दुसऱ्याचे म्हणणे ऐकणे आणि गरजेनुसार आपले मत स्पष्ट करणे यामुळे संवाद अधिक चांगला होतो. पाचवी गोष्ट म्हणजे केस किंवा बाह्य रूप नव्हे, तर स्वतःची नीट काळजी घेण्याची सवय. स्वच्छता, प्रसंगानुसार योग्य पोशाख आणि स्वतःला व्यवस्थित ठेवण्याची सवय यामुळे व्यक्तिमत्व अधिक नीटनेटके दिसू शकते. मात्र यासाठी कोणत्याही विशिष्ट सौंदर्याच्या मापदंडाची गरज नाही. प्रत्येक व्यक्तीची शैली वेगळी असते आणि आकर्षक दिसण्याचा एकच नियम नसतो. महत्त्वाचे म्हणजे व्यक्ती स्वतःमध्ये आरामदायक आणि आत्मविश्वासपूर्ण वाटते का. सहावी गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. आयुष्यात अडचणी प्रत्येकाच्या वाट्याला येतात. परंतु अडचणी आल्या की त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती अनेकांना प्रेरणादायी वाटू शकते. सतत आनंदी राहणे शक्य नसते आणि नकारात्मक भावना असणेही चुकीचे नाही. सकारात्मक विचार म्हणजे समस्या नाहीत असे मानणे नव्हे, तर समस्या असतानाही त्यावर शक्यतो उपाय शोधण्याची मानसिकता ठेवणे होय. सातवी गोष्ट म्हणजे इतरांशी केलेले वर्तन. एखादी व्यक्ती फक्त आपल्या आवडत्या लोकांशी चांगली वागते की सर्वांशी आदराने बोलते, यामध्ये मोठा फरक आहे.
घरातील व्यक्ती, मित्र, सहकारी किंवा अनोळखी लोकांशी नम्रपणे वागणारी व्यक्ती विश्वासार्ह वाटू शकते. दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे, गरज असेल तेव्हा मदत करणे आणि समोरच्याला कमी लेखणे हे गुण कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व अधिक सुंदर बनवतात. 8वी गोष्ट म्हणजे स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्व. एखाद्या नात्यामध्ये असतानाही स्वतःच्या आवडी, ध्येय आणि विचार जपणारी व्यक्ती अनेकांना प्रभावी वाटू शकते. प्रेम म्हणजे स्वतःची ओळख विसरणे नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची स्वप्ने आणि स्वतःचा वेळ असतो. त्यामुळे नात्यामध्ये जवळीक असतानाही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करणे महत्त्वाचे आहे. आणि शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैसर्गिकपणा. एखाद्याला आकर्षित करण्यासाठी बनावट वागण्याची किंवा स्वतःला दुसऱ्यासारखे दाखवण्याची गरज नसते. खरे व्यक्तिमत्व, प्रामाणिकपणा आणि स्वतःबद्दल असलेली स्वीकाराची भावना दीर्घकाळ अधिक प्रभावी ठरते. बाह्य रूप पहिल्या क्षणी लक्ष वेधून घेऊ शकते, पण व्यक्तिमत्व, स्वभाव आणि परस्पर आदर यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दलची चांगली भावना अधिक काळ टिकू शकते. मित्रांनो, शेवटी एवढेच लक्षात ठेवा की आकर्षण ही प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी भावना आहे. एखाद्या स्त्रीमध्ये एखादा गुण आहे म्हणून प्रत्येक पुरुष तिच्याकडे आकर्षित होईलच असे नाही. त्याचप्रमाणे एखाद्या पुरुषाला आवडणारा गुण दुसऱ्या पुरुषाला आवडेलच असे नाही. म्हणून कोणत्याही व्यक्तीचे मूल्य केवळ रूप, केस, कपडे किंवा बाह्य सौंदर्यावर ठरवण्यापेक्षा तिच्या स्वभावाला, विचारांना आणि वागणुकीला महत्त्व द्या. कारण क्षणिक आकर्षण निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी असतात, पण विश्वास, आदर, समजूतदारपणा आणि चांगला स्वभाव यांच्यावरच मजबूत नात्याची खरी पायाभरणी होत असते.